बोला काय जी बैठक खासदारांची होती ती एक प्रकारे खासदारांसाठी लिटमस टेस्ट होती का? कारण ज्या प्रकारे ज्या चर्चा सुरू आहेत त्या चर्चांमध्ये 5 खासदार न येणं, एक ऑनलाईन उपस्थित करणं, एक लक्षात घ्या की आमच्या पक्षामध्ये आमच्या बैठकात काय चाललंय ह्याच्यावरती उगाच अफवा पसरवणं, चुकीच्या बातम्या देणं हे योग्य नाही. काल शिवसेना खासदारांची एक बैठक नेहमीप्रमाणे मातोश्रीवरती शिवसेना पक्षप्रमुखांनी आयोजित केली. अशा बैठका नेहमी होत असतात. त्या बैठकीला मुंबईतले 3ही खासदार उपस्थित होते. अरविंद सावंत होते, अनिल देसाई होते, संजय दिना पाटील होते आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते प्रत्यक्ष. उर्वरित 5 खासदारांशी आधीच चर्चा झाली होती आणि त्यांच्या अडचणी या आम्ही समजून घेतल्या होत्या आणि त्या अडचणी योग्य होत्या. आणि मी काल आपल्याला माहिती दिली की यवतमाळ वाशिमचे खासदार जे संजय देशमुख आहेत त्यांच्याकडे त्यांच्या मुलीच्या लग्नासंदर्भात कार्य सुरू होतं. नागेश अष्टीकर हिंगोलीचे खासदार आहेत, त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सांगितलं त्यांचा मुलगा निवडणुकीला उमेदवार उभा आहे विधान परिषदेमध्ये. ओमराजे निंबाळकर यांचा मुलगा वय वर्ष 10 हा दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुण्यात गेल्या काही काळापासून उपचार घेतोय. 10 वर्षाचा मुलगा. भाऊसाहेब वाघचौरे यांच्या पत्नी आजारी आहे, त्या इस्पितळामध्ये आहे. आणि या सगळ्यांशी आधीच चर्चा झाली होती तेव्हा त्यांनी जो पर्याय दिला की साहेब आम्ही व्हर्च्युअली म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित राहतो. ही आता जगभरातली एक पद्धत आहे. मोदीसुद्धा राहतात अशा प्रकारे उपस्थित आणि देवेंद्र फडणवीस राहतात. संजय बंडू जाधव यांच्याशी उद्धवजींशी चर्चा झाली. ते पुढल्या 2 दिवसामध्ये उद्धवजींच्या भेटीसाठी येत आहे. अशा तऱ्हेनं लोकसभेतल्या 9 खासदारांनी कालच्या बैठकीत पूर्णपणे संवाद साधला आणि चर्चा केली. ज्या खासदारांवर संशयाची सूर्य आहे तेच खासदार अनुपस्थित राहणार. कारण मागील काही दिवसांपासून चर्चा आहे बंडू जाधव संदर्भात. बंडू जाधव हे महाविकास आघाडीच्या कालच्या परभणीच्या बैठकीमध्ये सुद्धा उपस्थित राहिले. तुमच्या माहितीसाठी सांगतो की जेव्हा शिवसेना फुटली काय ते 30-40 लोक गेले तेव्हा ज्यांच्यावर संशय नव्हता तेच आधी गेले. संशय असणं किंवा नसणं हा इथे विषयच नाही ना. कोण म्हणते संशय कोण ठेवणार आणि कोणी ठेवायचा? आमच्या खासदारांवरती पूर्ण विश्वास आहे आणि यापुढेही राहील. राऊतसाहेब 12:30च्या बैठकीला मुंबईतले खासदार संजय दिना पाटील हे 2 वाजता येतात. ते वेगवेगळी कारणे देतात. आम्हाला सांगतात की माझ्या कारचा अपघात झाला होता. कदाचित पक्षाला त्यांनी कारण सांगितलं की कुठच्या मयत यात्रेत. बरं ही का चर्चेची जागा आहे का इथे? नाही बघा जी काही सांगितली ते जातात असं आहे की पत्रकारितेतले हे प्रश्नोत्तर नाही आहेत. त्यांनी काय कारण दिलं, मी काय कारण द्यायचं. त्यांच्या गाड्यांना अपघात झाला हे खरं आहे. ते ठाण्यातील एका दुःखद प्रसंगातून घाईघाईने येण्यासाठी निघाले आणि गाड्यांना अपघात झाला हे सत्य आहे. ह्याच्यावर तुम्हाला शंका घेण्याचं कारण नाही. ते पक्षाबरोबर एकनिष्ठेनं काम करत आहेत. ते आले काल धावत पक्षात बैठकीला. त्यात तुम्हाला कशा करता एवढं अस्वस्थ वाटण्याचं कारण? ते आले म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय का? बैठकीला नाही ते बैठकीला हे सगळे खासदार उपस्थित राहिले याच्याबद्दल काही पत्रकारांच्या काही पोटामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यात का? त्यांनी सांगायला पाहिजे बाबा ते कसे काय आले, आम्हाला आमच्या बातम्या गेल्या. नाही राऊतसाहेब आम्हाला काहीच अडचण नाही. पण हे खासदार शिंदेबरोबर स्वतः दिसतात, त्यांच्या बैठकांमध्ये दिसतात, त्यांच्या मंत्र्यांनी ठेवलेल्या स्नेहभोजनाला दिसतात. शिंदे त्यांच्या आणि बघा शिंदेच्या दिसतात. असं सगळं असताना संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा प्रकारे संभ्रम निर्माण करण्यासाठी